हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. ऑब्विसली आज शनिवार आहे आणि मी आहे अनिकेत सावंत आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर निखिल सावंत. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून मी ब्लॉग घेतला नाही, तर आज आहे मला सुट्टी. तर चला म्हटलं, थोडं 4 वाजलेले आहेत आणि थोडं फिरून यावं म्हणलं. तर मित्रांनो, मी आता जात आहे परळीला. जसं की मला थोडं परळीत काम आहे आणि मी एका साईडला व्हिजिट पण देणार आहे आणि परळीमध्ये थोडं माझ्या मित्राला पण भेट देणार आहे मित्रांनो. आणि मला परळीमध्ये थोडं कटिंग पण करायची आहे. माझे मित्र पण येणार आहेत सोबत. चला मित्रांनो, शनिवार रविवार आम्ही असं ठरवलेलं आहे की 2 दिवस बाहेर फिरायचं आणि व्लॉग घ्यायचं. त्याच्यामुळे आम्ही मंडे टू फ्रायडे आम्ही व्लॉग नाही देऊ शकणार. हो, कसं करायचं शेड्यूल आपण शनिवारी रविवारी जर मध्यंतरी जर सुट्टी असली आपल्याला तर आपण तेव्हा पण घेऊया आणि शनिवार रविवार तर आपण घेऊयाच. ऑब्विसली आपण बाहेर जातो शनिवार रविवारी आणि आपण घेऊया व्लॉग्स छोटे छोटे. मित्रांनो, आता 4 वाजलेले आहेत तरी पण खूप ऊन आहे. आपण पाहू शकता, खूप ऊन आहे. आणि परभणी जिल्ह्यामध्ये ऊनच असतं जास्त. परभणी जिल्ह्यामध्ये जास्त टेम्परेचर असतं. बघा इकडं उन्हात काय घेतली पाहिजे काळजी. उन्हामध्ये तर चेहऱ्याला सनस्क्रीन लावलं पाहिजे. तसं आम्ही लावत नाही, पण लावलं पाहिजे मित्रांनो. खूप 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 स्वतःची आणि त्वचेची काळजी पण घेतली पाहिजे मित्रांनो. AC चालू असल्यामुळं मी काही सनस्क्रीन लावलं नाही, पण खूपच बाहेर खूप आहे, ऊन आहे मित्रांनो. ठीक आहे, रोडचे कामं चालू आहेत त्याच्यामुळे रोड खूप म्हणजे खराब झालेले आहेत. मला वाटते कॉम्पॅक्शन करण्यासाठी यांनी हे केलेलं आहे, काही ठेवलेलं आहे. आज आमच्यासोबत चव्हाण साहेब बी आलेले आहेत. खूप दिवसांनी आलेले आहेत. हो, नमस्कार. काय केलं आज दिवसभर? आज आम्ही सकाळपासून 2 तास आमच्या गुरूंसोबत होतो. आम्ही थोडं काही आमचे कामं होते, ते काम संपूर्ण करून आता आम्ही परळीच्या दिशेने निघत आहात. त्यामध्ये आमचे गुरु म्हणलं तर सावंत सर आणि अनिकेत सर हे आमच्या बरोबरच आहेत. सर, ते परळीमध्ये असं कोणता पदार्थ आहे तुम्ही म्हणत होतो की तो खूप फेमस आहे म्हणून? कोणता होता? कचोरी भेळ का जबरदस्त प्रसिद्ध आहे का? म्हणजे काय एक नंबर. आम्ही लहानपणापासून खातो. लहानपणापासून खात तुम्ही आज खाऊन तर बघा. आज मजा लेलो कचोरी का. आज खरंच आज असं म्हणल्यानंतर आमच्या गुरूंनी आज आम्ही खरंच कचोरी भेळ खाण्यासाठी परळीला जात आहात. त्यामध्ये दुसरे काही काम आहेत आमचे, ते पण पूर्ण करणार आहात. आपण आता परळी गंगाखेड रोडवर आहोत मित्रांनो. आता हे वडगाव स्टेशन आहे, इथे रेल्वे स्टेशन पण आहे मित्रांनो. या रूटवर वडगाव स्टेशन आणि आमचं गाव उखळी या 2 ठिकाणी रेल्वे स्टेशन आहेत. आता आपण गंगाखेड परळी रूटवर. गंगाखेड परळी मीन्स नांदेड लातूर हायवे. परभणी लातूर, नांदेड लातूर, बीड. इकडंच बीडला पण आपल्याला इकडूनच जावं लागतं मित्रांनो. ऊन कसं लागायला? सर, आज 3 दिवस झालं उन्हाचं तापमान खूप कमी झालेलं आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाची काही कमतरता भासतच आहे असं म्हणावं लागेल थोडक्यात. थोडंसं कमी झालं, पण टेम्परेचर थोडं कमी झालं. टेम्परेचर कमी आहे आणि आज हे 2 ते 3 दिवस अजून राहणार आहे. बर, असं पद्धतीमध्ये. निळा गाव आहे मित्रांनो. इथं आमच्या वडिलांची शाळा इथून दिसते, त्या टाकीजवळ. त्या टाकीजवळ वडिलांची शाळा आहे माझ्या. हे एंट्रन्स आहे गावाचं, निळा गावाचं.
मित्रांनो, तुम्ही गंगाखेड परे रूट वर येत असाल आणि इथं रसवंती पण खूप चांगली आहे, रस खूप छान येतो. तेच सांगतो आणि मी. मित्रांनो इथं चिकू पण फार छान मिळतात. ही आणि चिकूची आता बाग आहे आणि इथं मला वाटते आवळे पण सुद्धा मिळतात. आवळ्याची आवळे बाग पण आहे. असतात दसऱ्याच्या पिरियड मध्ये. आणि इथं रस खूप इथं चांगला तर मिळतो. चिकू खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो, खूप चांगला चिकू आहे. हे चिकू आहेत. घ्या अर्धा किलो घ्या. बघ 50 रुपये किलो. अर्धा द्या. अर्धा द्या ना म्हणलं. सगळे वेगवेगळे खायला. अर्धा हम्म. बर. आणि 1 किलो एक सेपरेट द्या. 1 किलो सेपरेट. खरंच चिकू एक नंबर आहेत इथले. हे गंगाखेड परे रूट आहे आणि निळ्या या गावाच्या ठिकाणी चिकू खूप भारी मिळतात. तुम्ही इकडून जर जात असेल या रूटवर खरंच घ्यायला पाहिजे, खायला पाहिजे चिकू. मोठं घेऊ का मामा? एक मोठं टाका म्हणा. हे मोठं हो. आलीत ना तुमच्या तिकडे. चिकू कसा लागतोय? खूप गोड आहे चिकू. गोड आहेत ना? खरंच टेस्टी. तुम्ही म्हणल्याबद्दल दिल्याबद्दल तर तुमचे आभार मानतो. बरं कसं वाटतं? असा चिकू फिरून कधी कसं खाल्लं? वाटतं? मी आतापर्यंत जसे खातो ना त्याच्यापेक्षा चव वेगळीच आहे बरं का ह्या चिकू मध्ये. असा चिकू कधी तुम्ही हा. खाल्ला? असा आतापर्यंत असा चिकू मी कधीच खाल्लेला नाही. हे पहिली वेळच खात आहे मी. तर आज आम्ही तुम्हाला जनाई हॉटेलमध्ये गेलो होतो कसं काय? आमच्या मित्रांसोबत. हा हा जेवण करण्यासाठीच गेलो होतो. थोडं काम पण होतं ते काम पूर्ण केलं आणि ते जेवणाची थोडी पार्ट ठेवली होती त्या मित्रांनी. ते जेवण करून आलो होतो आम्ही. आता तुम्ही येते वेळेस आपण. तुम्ही हे बी होते? हा? नाही मी नव्हतो. नाही सर नव्हते. मी आणि माझे 2 दुसरे मित्र होते. त्यामुळे आम्ही जेवण करूनच आता जस्ट आलो. त्यावेळेस सरांचा फोन आला आणि त्यांनी म्हणले चला आपण परळीला जाऊन येऊ आता. पाहत आहात मित्रांनो, आज शनिवार आहे आणि शनिवार बाजार असतो आमच्या गंगाखेडमध्ये. तर पाहत आहात ही म्हैस आहे, ही शनिवार बाजारातून जात आहे परळीच्या दिशेने. इकडली फार गाव मोठा शनिवारी फार मोठा गंगाखेडमध्ये बाजार भरतो. पशु कोणत्या तरी गाव विक्री खूप होते त्या दिवशी. कोणत्या तरी गावातूनच आली असेल. हे काय? म्हैस खूप चांगली दिसत आहे मित्रांनो. दूध किती देत असेल बरं ती म्हैस? बघून काय वाटतं? 5 लिटरचं वन टाइम 5 लिटरचं पुढंच देत असेल. मला वाटते पावसाचा खूप फरक पडायला. पावसामुळे इथं खूप हिरवा वातावरण झालेलं आहे. गेले 2 ते 3 दिवस झाला इकडे पाऊस पडत आहे. त्यामुळं थोडं वातावरण निसर्गमय असं झालेलं आहे. भागण येणार आहे मित्रांनो. ही आमची स्कूटी आलेली आहे इथं. हे माझं गाव आहे आणि तिथंच उकळी आहे गाव आहे आणि तिथंच मित्रांनो. मी 11वी-12वीला लातूरमध्ये होतो. मी 12वीला असताना मला पप्पांनी गाडी घेऊन दिली होती. ही स्कूटी प्लेजर आपली शेतात ठेवलेली आहे अनंता भाऊकडे. हे अनंता भाऊ आहेत. आता आम्ही आलेलो होतो एका साईटवर, परळीमध्ये एका साईटवरती आलेलो आहोत आम्ही. आता भैया ते साईट बघत आहे, तुम्हाला दाखवतो मी. बेसमेंट लेवलपर्यंत आलेली आहे साईट ही. कुठे हा सेप्टिक टँक आहे, याचा आउटलेट इथं दिलेला आपण. आणि हे बाहेर नालीकडे जाईल. कटिंग केली मित्रांनो. तिथं पूर्ण हायजीन असतं.
करणं, त्यामुळं मी तिथं कटिंग करतो. आता आपण भेळ खाऊया विदाऊट दही तिकडं. राईट. कसं वाटतंय बघा कोण एकदा सर प्लीज. ह्यांना ना हो ना लातूरची सवय, पण बघूत नाही त्याला टेस्ट कशी आहे बघू ना, पहिली वेळ सांगा. थोडंसं का अंधार पडतोय. कशी लागायली? छान. नंबर 1. कचोरी खाऊन झालेली आहे. आता आम्ही विचारू भयांना कुठं जायचं आहे, पुढचा प्लॅन काय आहे. आता कुठं जायचं आहे? आईस्क्रीम खाऊया तुम्हाला. आईस्क्रीम. ठीक आहे. आईस्क्रीम आता टेस्ट सांगा. भेळ खाल्ली, आता पवन आईस्क्रीम म्हणलात ना तुम्ही. हां. टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? बटरस्कॉच जसं फ्लेवर असतो ना त्या टाईपमध्ये लागेल. तशीच आहे का? बटरस्कॉच चांगली आहे का नाही? नंबर 1 आहे. मी पण खाऊन घेतो आता मित्रांनो. माझी इथं आहे. माझी फील्ड व्हिजिट आणि सर्व कामे, भेळ खाणं, कचोरी खाणं आणि पवन आईस्क्रीम खाणं, हे सर्व कामं संपलेले आहेत. आणि मी कटिंग पण केली मित्रांनो. आता मी जात आहे गंगाखेडच्या दिशेने. आम्ही इथं शाळेत जायचो साहेब, आम्हाला उतरायला खूप चांगलं वाटायचं सायकलवरून जाते वेळेस. हां, रेस लावायची आम्ही उतरायला. पण सायकलचा प्रवास ना सायकल, पहिली आणि सुरुवात. हे चढ चढवायचं आम्ही शर्यत लावायची. बसूनच सायकल, उठून चढवायचंच नाही. उठून चालवायची नाही हात सायकल. चढ येतो. हां, बसूनच चढवायची. बसून चढवायची. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेलेला आहे. आणि हां. कसा वाटला तुझी? तुम्ही जसं म्हणलात ना त्याच प्रकारे संपूर्ण व्यवस्थितपणे एकदम ती पवन आईस्क्रीम पण एकदम छान लागली. आणि दुसरी ती भेळ म्हणत होतो ना तुम्ही, ती पण कचोरी भेळ खूप छान होती बरं का. ती पण तशी आपल्या गंगाखेडमध्ये पण राहायला हवी ना. चला मित्रांनो, आमच्या तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि असंच आमच्या चॅनलला प्रेम करत राहावा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही काय म्हणणार आहेत आपल्या चॅनलला? माझं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हीच अपेक्षा माझी. तुमची? हीच अपेक्षा आहे की सर्वांनी लाईक आणि कमेंट करून सांगा की आजचा दिवस कसा वाटला. कसा गेला. बस एवढीच अपेक्षा ठेवायची आपल्याला. थँक्यू मित्रांनो.